रामकृष्ण हरी नर्मदे हर। आजचा आपल्या परिक्रमेचा दुसरा दिवस। काल रात्री आपण या ठिकाणी आसन लावलं होतं। हे जय अंबे माता मंदिर आहे। या ठिकाणी लखनगिरी महाराज असतात, जे की या मंदिराचे पुजारी आहेत। ते परिक्रमावासींची सेवा या ठिकाणी करतात। बालभोग सदावर्त अशा पद्धतीची सेवा किंवा आसन लावायची व्यवस्था या ठिकाणी आहे। हे आश्रम नरसिंहकुंड या ठिकाणी स्थित आहे। मौनी बाबांच्या आश्रमापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर हा जो खडा पहाड आहे, तो खडा पहाड आपण चालून आल्यानंतर या ठिकाणी आश्रम लागतं। आपण ह्या आश्रमाचा परिसर बघूयात। या ठिकाणून एक रस्ता आहे। या रस्त्याने खाली गेलो की घाट लागतो। सुंदर असा घाट आहे। आश्रमाच्या बाजूलाच शिवलिंग स्थापित आहे। या ठिकाणी बघा, तो जो समोर पॉइंट दिसतोय, हा पॉइंट, या पॉइंटपासून आपण काल चालत आलो होतो। आणि हा जो कुंडाचा आकार तयार झालेला आहे या सातपुडा पर्वतरांगेमध्ये, याला नरसिंहकुंड असं म्हटलं जातं। याच्याबद्दलही एक कहाणी आहे। काय म्हटलं जातं की या ठिकाणी जे अंबे माताचं मंदिर आहे, या ठिकाणी सोन्याची मूर्ती होती जुन्या काळामध्ये, आणि ती सोन्याची मूर्ती चोर घेऊन चालले होते। त्यावेळेस ती सोन्याची मूर्ती या पर्वतरांगेतून जात असताना या प्रवाहात खाली पडली, आणि ती पडल्यानंतर कितीही जरी लोक आले, खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती कधीच सापडली नाही। त्यानंतर एक पुजारी होते, महंत होते, त्यांना साक्षात्कार देऊन अंबे मातांनी सांगितलं की आता मूर्ती सापडणार नाही आहे, तुम्ही या ठिकाणी दुसरी मूर्ती स्थापित करा आणि त्या मूर्तीची पूजा सेवा तुम्ही करत राहा। अशा प्रकारची या जागेची महिमा आहे। पावन असं तीर्थ आहे। करूयात पुढच्या प्रवासाला सुरुवात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। चला, नर्मदे हर। आजच्या दुसऱ्या दिवसाचा पुढचा प्रवास या ठिकाणाहून चालू झालेला आहे। पुण्यातून एकट्यानेच प्रवास चालू केला होता। सोबती या ठिकाणी भोरचे मिळाले। त्यानंतर चालता या खड्या पर्वतामध्ये अजून 2 सांगलीकर मिळाले आपल्याला। आता सगळे एकत्र मागं पुढं निघतील आणि पुन्हा पुढच्या आश्रमावरती गाठ होईल। रामकृष्ण हरी नर्मदे हर। जय अंबे मा आश्रमापासून थोडंसं चालत पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा, हनुमानांची मूर्ती आहे। जय श्रीराम, जय हनुमान, नर्मदे हर। चालत थोडं पुढं आलोय। या ठिकाणी समोर काहीतरी दिसतंय, बघूयात काय आहे ते। या ठिकाणी बघा, श्रीरामांची वानर सेना। या ठिकाणी ओमकार साधना शिबिर, फक्कड बाबांचा आश्रम आहे। नर्मदे हर। या आश्रमापासून आपण थोडंसं पुढं चाललोय। तर या ठिकाणी आसन लावायची व्यवस्था नसते, पण काहीतरी त्यांच्या तारखा आहेत। जानेवारीनंतर या ठिकाणी आपण आसन लावू शकतो। बालभोग वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत, पण त्यांच्या काही ठराविक तारखा असतात, त्याच वेळेस असतं। या ठिकाणी बघा, आश्रमापासून थोडं पुढं आलोय। परिक्रमा मार्ग असं लिहिलेलं आहे। हे गेट क्रॉस करून आल्यानंतर 2 रस्ते आहेत। हा एक नर्मदा किनाऱ्याने जायचा रस्ता आहे, आणि दुसरा हा एक रस्ता आहे जो रस्त्याने जातो। तर आपण नर्मदा किनाऱ्याच्या रस्त्याने जाऊयात, कारण आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन घेत जायचं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बघा, हा नर्मदा मैयाला येऊन मिळणारा एक उपप्रवाह आहे। हा असा प्रवाह वाहत जात नर्मदा मैयाला या ठिकाणी मिळतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बघा, असा हा रस्ता होता। परिक्रमावासी या ठिकाणाहून येता येते। इथून येऊन असं या ठिकाणाहून आपल्याला यावं लागतंय। नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपली परिक्रमा चालू आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। व्हिडिओ बघताना बऱ्याच जणांना वाटत असेल की हा जो दंड आहे, हा हातात घेऊन का चालायचा आहे आणि ह्याला घुंगरू का लावायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस दंड आपण आपटतो, त्यावेळेस मार्गामध्ये जर आपल्याला काही विंचू, सर्पराज असे काही असतील, तर ते मार्ग आपल्याला मोकळा करून देतील। आणि या हा जो आपल्याला ही पगदंडी लागलेली आहे, पाऊलवाट, त्याला पगदंडी म्हणतात या ठिकाणी। तर या पगदंडीमध्ये असे झाडांचा विस्तार झालेला असतो,
तर या झाडांच्या विस्ताराला बाजूला काढत काढत आपल्याला असं या मार्गाने जावं लागतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा असा आनंद घेत 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 आपण या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने चाललेलो आहोत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मैया किनारी बघा या ठिकाणी तपस्या करत असताना. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या ठिकाणी बिल्लोरी घाटावर आहोत. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपण या ठिकाणाहून चालत चालत आलो होतो. आणि या ठिकाणी वरती ज्ञानगडी आश्रम आहे. त्या आश्रमात आपण जाऊन बघूयात आश्रम कसा आहे ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा या बिल्लोरी घाटावरून वर चढून आल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी हे ग्राम वसलेलं आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी 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 नर्मदे. बघा पाठीमागून जो रस्ता आलाय तो बिल्लोरी गावातून आपल्याला बिल्लोरा गावातून हा रस्ता खाली आलेला आहे आणि या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या किनारे आलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मोरटक्क्याच्या अलीकडे बघा या उपप्रवाहामुळे या अशा अवघड मार्गाने थोडंसं जावं लागतंय, पण त्यातही एक मजा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कृष्ण हरी नर्मदे हर. या अवघड मार्गावरती रस्ता शोधण्याचा एक प्रयत्न. तो टपरा आहे ना तिथं काठी टाकून बघा. त्याची तो चिखल आहे का ते काय पुढं पुढं त्या प्रवाहाच्या पुढं थोडंसं त्याच्या पुढं. हा 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 हा. चला यांनी हा मार्ग वापरून बघितलाय, यांनी हा मार्ग वापरून बघितलाय, आपण इकडला मार्ग वापरून बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या तीनही मार्गापैकी या काट्यातून आलेला मार्गच सोपा आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलोरा घाटातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक घाट लागलाय. नजर निहाल आश्रम या ठिकाणी आहे. हे बघा नजर निहाल आश्रम. या आश्रमामध्ये हे परिक्रमावासी महाराष्ट्रातलेच काल आसन लावून या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या श्री नजर निहाल आश्रमामध्ये तुम्हाला बालभोग, विश्रांती, आसन लावण्याची सोय आहे. साधना करू शकता तुम्ही या ठिकाणी येऊन. त्याचबरोबर बालभोग, भोजन प्रसादी या सर्व गोष्टींची सेवा या ठिकाणी परिक्रमावासींना निःशुल्क दिली जाते. आणि हा आश्रम अशा निसर्गरम्य वातावरणात बघा समोर नर्मदा मैयाचा घाट आहे. या घाटाला या आश्रमावरूनच नजर निहाल घाट असं म्हटलं जातं. बघा भरपूर परिक्रमावासी आहेत. घरातून निघालो होतो त्यावेळेस एकटाच होतो. आता वाटेमध्ये भरपूर आपल्या आजूबाजूचे परिक्रमावासी आपल्याला भेटतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या नजर निहाल घाटावरून पुढं आपल्याला या आश्रमातूनच बाहेर पडावं लागतं, कारण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जायला रस्ता नाही आहे. त्याच्यामुळे आश्रमातून आपण आश्रमाचं दर्शन करत करत या ठिकाणाहून बाहेर पडणार आहोत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
हे नजर निहाल आश्रम आहे। या ठिकाणी आसन लावण्याची, विश्रांती करण्यासाठी, साधना करण्यासाठी बालभोग, भोजन प्रसादी अशी सोय त्या वेळेला असते। नर्मदे हर। सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे बघा आश्रमाचा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या नजर निहाल आश्रमामध्ये बालभोग करताना बघा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या नजर निहाल आश्रमामध्ये बालभोग यांची सेवा घेऊन आपण या ठिकाणाहून पुढच्या मार्गावरती प्रस्थान करतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या आश्रमापासून आपण मोरटक्क्याकडे जात असताना बघा आपल्याला या ठिकाणी शेती लागलेली आहे। नर्मदा मैया या बांबूच्या बेटाच्या पलीकडून वाहतीये खाली, आणि ही शेती बघा पूर्ण हत्ती गवताची शेती आहे। ही जी गोशाळा आहेत या ठिकाणी असणाऱ्या, या गोशाळेसाठी, गोधनासाठी चारा या ठिकाणी पिकवण्यात येतोय। नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। जो मगाशी आपण चारा बघितला होता, या ठिकाणी बघा अप्रतिम अशी गोशाळा आहे। अप्रतिम, संपूर्ण गीर जातीच्या गौमैया आहेत या ठिकाणी, खूप अप्रतिम। रामकृष्ण हरी नर्मदे हर। खूप सुंदर अप्रतिम अशी गौशाळा आहे बघा या ठिकाणी। स्वच्छंदी, आनंदी, मुक्त गौशाळा। तेच पण बघा किती आहे गौमातांवरती या। रामकृष्ण हरी नर्मदे हर। 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 या ठिकाणाहून बघा आपण नर निहाल आश्रमातून बाहेर आलेलो आहे, साधारण अर्धा किलोमीटर चालून। आणि ही एक कमान लागलेली आहे श्री श्री ओंकारेश्वर आश्रमाची। या गेटमधनं बाहेर पडणार आहे आता आपण, आणि बाहेर पडून सरळ चालत जायचं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या जवळच कपाशीची शेती केली जाते। या कपाशीचं हार्वेस्टिंग झालेलं आहे, आणि या ठिकाणी हे शेतकरी बंधू या ठिकाणी बघा काम करत आहेत। आता या ठिकाणी ज्यांना विचारलं तर ह्या कपाशीचं हार्वेस्टिंग पूर्ण झालेलं आहे। एका बिगाला साधारण 10 ते 12 क्विंटल कापूस निघाला आहे, आणि आता मोठी मशीन येऊन ही कपाशीची कुट्टी करतील, आणि म्हणजे त्याचंच खत होईल, आणि त्याच्यानंतर परत शेत तयार करतील ते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। श्री 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 ओंकारेश्वर आश्रमापासून या रस्त्याने आपण इथपर्यंत आलो आहे। इथं एक चौक लागला आहे आपल्याला बघा। या चौकामध्ये एक रस्ता उजवीकडे जातोय, एक डावीकडे जातोय, आणि हा सरळ एक रस्ता जातोय तो मैयाच्या किनाऱ्यावरून पाऊलवाट आहे। तर या इकडच्या रस्त्याने गेलो डावीकडच्या, तर आपण चांगल्या रस्त्याने पूर्ण फिरत परत मैयाच्या किनाऱ्यावर मोरटक्क्याच्या पलीकडे जाऊ, आणि या रस्त्याने गेलो तर पाऊलवाट असेल तर आपण मैयाच्या किनाऱ्याने पाऊलवाटेने जाऊयात, कारण आपल्याला मैयाचा आनंद घ्यायचा आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। तो मगाचा आपण पाऊलवाट निवडली आपण, त्या पाऊलवाटाने बघा अशा प्रकारचा रस्ता आहे। पाऊस झाल्यामुळं रस्त्यावरती चिखल आहे थोडासा, पण हरकत नाही, मैया आपल्याला आधार देत देत किनाऱ्यापर्यंत नेणार आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या नजर निहाल आश्रमापासून जो आपल्याला ब्रिज दिसत होता मोरटक्क्याचा, तो ब्रिज बघा आपण या ब्रिजपाशी पोहोचलेलो आहे। या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होत नाही आहे, ब्रिज क्रॉस करून पुढे जाऊन बघूयात आपण। रामकृष्ण हरी नर्मदे हर। कृष्ण हरी नर्मदे हर। जो पूल आपल्याला दिसत होता त्या पुलावर आपण आलेलो आहे। तर बघा या पुलाचं वैशिष्ट्य बघा, या पुलावरून नर्मदा मैयाच्या वरून हा एक कॅनॉल वाहतोय बघा। आपल्याकडे असे बरेच कॅनॉल आहेत, पण या ठिकाणी सुद्धा कॅनॉल आहे बघा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा ब्रिज वरती आल्यानंतर जो हायवे आहे तो हायवे लागतोय, जो ओंकारेश्वरकडून मोरटक्क्याकडे आलेला आहे। आता त्या हायवेने आपल्याला थोडंसं जायचं आहे, कारण मैया किनाऱ्यावरून जायला इथून रस्ता नाही आहे, तर थोडं पुढं जाऊन परत मैया किनाऱ्याला आपल्याला भेटायचं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर।
रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा ओंकारेश्वरवरून मोरटक्काकडे आलेला रस्ता आहे बघा. बरेचसे परिक्रमावासी या रस्त्यानेच येतात, पण आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने मोरटक्क्यापर्यंत आलेलो आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या रस्त्याने चाललेलो आहे मोरटक्क्याकडे. या ठिकाणी बघा आपल्यालाच खूप चांगल्या मोठ्या महागड्या बॅगा वगैरे काय लागतं परिक्रमा करण्यासाठी, पण या ठिकाणी हे परिक्रमावासी बघा आपले जे खताचे गोणे असतात त्यांच्याच बॅगा बनवल्यात आणि त्यामध्ये सर्व सामान भरून मिळेल त्या पद्धतीने, मिळेल त्या सुखसोयींनी, मिळेल त्या सेवेनी परिक्रमेचा आनंद घेत चाललेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या ठिकाणी मोरटक्क्याला आलेलो आहे बघा. तिथून सरळ चालत आल्यानंतर उजवीकडं जायचं आहे आपल्याला. हा डावीकडचा रस्ता खंडव्याला गेलेला आहे. आता उजवीकडं आपण सरळ चालत जाणार आहे. मोरटक्का शहर अशा प्रकारचे मोरटक्का शहर नर्मदा मैयाच्या किनारी अशा प्रकारे हे वसलेलं शहर आहे. आतमधून तर काय आपल्याला बघता येणार नाही, बाहेरून जे काय दिसतं ते बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर.